नमस्कार, समृद्ध कला क्लासमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। पोर्ट्रेट रांगोळीच्या भाग 3 मध्ये आपण आज पाहणार आहोत पोर्ट्रेट रांगोळीचे लेक कलर जास्त प्रमाणात कसे तयार करायचे। मागील भागात आपण पाहिले की पोर्ट्रेट रांगोळीसाठी कोणते रंग वापरतात। जर तुम्ही मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, कारण पोर्ट्रेट रांगोळीसाठी रंग कोणते वापरतात ते माहीत असणे आवश्यक आहे। चला तर मग ही पांढरी रांगोळी घेऊन ती गाळून घ्यायची। मागील भागात दाखवलेल्या प्रमाणे हे रंग लेक त्यापैकी कोणताही एक रंग घेऊया। हे पहा, हे खड्याच्या स्वरूपात असतात। थोडा रंग घेऊन रांगोळीमध्ये तो घासायचा। कडक असल्यास दगड, लाटणे किंवा कोणत्याही गोल वस्तूने तो बारीक करून घ्यायचा। नंतर बोटाने घासून घ्यायचा। खूप वेळ घासावा लागतो। हे रंग रांगोळीत व्यवस्थित मिक्स होतात। जेवढे आपण हे रंग घासू तेवढेच डार्क रंग तयार होतात। 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित घासून सर्व खडे रांगोळीत मिक्स करून आणि गाळणीने व्यवस्थित गाळून घेऊन हे सर्व रंग तयार करून ठेवायचे। म्हणजेच जेव्हा तुम्ही पोर्ट्रेट रांगोळी काढायला घ्याल तेव्हा तुमचा वेळ वाचेल। हा जो रंग तयार झाला त्यामध्ये लाईट शेड म्हणजेच फिकट शेड तयार करण्यासाठी पांढऱ्या रंगाचा प्रमाण वाढवत जायचं आणि डार्क शेड तयार करण्यासाठी काळ्या रंगाचं प्रमाण वाढवत जायचं। ह्या ज्या विविध शेड कशा तयार करायच्या ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटू पुढील व्हिडिओ सोबत। धन्यवाद।